नमस्कार, मी भाग्यश्री। तर ह्याच्या अगोदर तर आपण किचन टिप्स आणि व्लॉग पाहिलेच आहेत, पण आज आपण आपल्या पर्सनल लाईफमध्ये छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि त्या कशा आपल्याला उपयोगी पडतात सर्वच मैत्रिणींना ते पाहणार आहात। तर कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे पाहू शकता माझ्याकडे इयरिंग्स आहेत। म्हणजे काहीचे मोती पडतात किंवा स्टोन पडतात, त्याची शाईन कमी होते आणि ते दिसायला देखील एवढेसे छान दिसत नाहीत, पण आपण फेकून देतो। पण त्याला आपण काय करायचं, ट्रान्सफर अशी नेल पॉलिश घ्यायची। इथे माझ्याकडे सिल्वर कलर आहे, पण ट्रान्सफर कलर घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे कोटिंग करायची आहे, जेणेकरून आपल्या इयरिंगची शाईन देखील वाढेल आणि असे वाटेल की नवीनच मार्केटमधून आपण इयरिंग्स खरेदी केल्यात। तर इथे मी सिल्वर कलर दिला आहे। अगोदर माझा व्हाईट कलर होता, आता मी सिल्वर कलर देत आहे। आणि एकच इयरिंग घालून आपल्याला कंटाळा देखील आलेला असतो, तर तेव्हा देखील आपण असे आपल्या आवडीचे कलर देऊ शकतात इयरिंग्सला। तर पाहू शकता इथे सिल्वर कलर झालेला आहे आणि खूप छान दिसत आहे, एकदम शाईन येतो आणि एखादा स्टोन लूज झालेला तो देखील घट्ट बसतो, निघत नाही। तर इथे माझा ही इयरिंग आहे आणि दोन्ही देखील आहेत, पण ह्याचा एक स्टोन पडलेला आहे। तर इथे मी थोडंसं कलर करून घेते। तर पाहू शकता खूप छान कलर येत आहे। तर इथे माझ्याकडे हे दोन्ही पण म्हणजे दोन्ही कानातले होते, पण एकाचा हा स्टोन पडला होता, तर मी याला सिल्वर कलर दिला आणि आता असं वाटतं की सर्व म्हणजे मोती स्टोन आहेत, एकही पडलेला दिसत नसेल तुम्हाला, कारण मी ही नेल पॉलिशचा कलर दिलेला आहे इथे आणि दिसत देखील नाही की आपला एकही स्टोन पडलेला आहे। तर टिप नंबर 2, आपल्याकडे एकाच कलरच्या इयरिंग्स असेल आणि आपल्याला ते घालायचा जर कंटाळा आला असेल, तर आपल्या आवडीचा शेड घ्यायचा नेल पॉलिशचा आणि त्याच्यावरती छान कोटिंग करून घ्यायचं। तर इथे मी पिंक कलरची नेल पॉलिश घेतली आहे आणि हा मला व्हाईट कलर होता हा स्टोनमध्ये, त्यानंतर मी सिल्वर केला स्टोनला शाईन येण्यासाठी। तर आता मी पिंक कलर शेड दिलेला आहे आणि हा सुकल्यानंतर खूप छान दिसणार आहे। तर आपण अशा आवडीचे शेड नेल पॉलिशचे लावून आपण देखील घालू शकता आणि शाईन देखील येते आणि स्टोन पडत देखील नाही। तर खूप छान आहे। ही टिप्स कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर टिप नंबर 3, इथे पाहू शकता माझ्याकडे आहे मंगळसूत्र आणि असे मंगळसूत्र आपल्याला घालायला तर खूप आवडतात, पण ते असे हुक असतात, ते खूप केस खेचतात आणि आपले केस तुटतात, खूप गुंता होतो आणि आपल्या हात देखील पोचत नाही आणि आपले केस देखील आपल्याला तिथून काढता येत नाही। तर काय करायचं, असं आपल्याला लावून घ्यायचं आहे हुक आणि जो अशा आपल्याकडे सेलो टेप असतो तो आपल्याला असा रॅप करायचा आहे। तर असं केल्यामुळे आपले केस तर खेचणारच नाहीत आणि केस देखील ह्याच्यामध्ये तुटणार नाहीत। तर ही टिप नक्की तुम्ही ट्राय करा आणि माझे देखील खूप केस तुटत होते, पण मी ही टिप केल्यामुळे माझे केस आता खेचत नाहीत आणि तुटत देखील नाहीत। तर इथे पाहू शकता माझ्याकडे अगोदरचं एक मंगळसूत्र आहे आणि त्याच्यामध्ये खूप केस तुटायचे, पाहू शकता। टिप नंबर आहे 4 आणि ती म्हणजे बांगड्याविषयी। तर आपल्याकडे अशा भरपूर अशा बांगड्या असतात आणि थोडंसं वजन पडलं, थोडंसं हात इकडे तिकडे झाला की ह्याचा आकार बदलून जातो आणि आपल्या बांगड्या खूपच विचित्र दिसायला लागतात आणि त्याचा गोल शेड होतात, ती असं त्रिकोणी चौकोनी असे वेगवेगळा आकार धरून बसतात। तर काय करायचं, आपल्याला ग्लास घ्यायचा आहे आणि आपल्याला असं ग्लासमध्ये घालून घ्यायचा आहे। जो अगोदर आकार होता तो गोल आकार येऊन जातो आपल्या बांगड्यांना, इथे पाहू शकता। तर इथे पाहू शकता अगदी गोल गरगरीत आपल्या बांगड्यांना आकार आलेला आहे, अगोदर जसा होता तसा। तर टिप नंबर आहे 5, तर इथे माझ्याकडे पाहू शकता बांगड्या आहेत आणि ह्याची पूर्ण चमकी निघून गेलेली आहे, थोडीशी शाईन कमी झालेली आहे। तर काय करायचं, आपल्याला ट्रान्सपरंट नेल पॉलिश घ्यायचं आहे, पण माझ्याकडे इथे सिल्वर कलर आहे। ट्रान्सपरंट घ्या नेल पॉलिश, छान शाईन येईल। त्यानंतर आपल्याला सर्व बांगड्यावरती कोटिंग करून घ्यायचं आहे, शाईन देखील छान येईल आणि आपल्या बांगड्या अगदी नवीन दिसतील।
ते मी आता असं नेल पॉलिशचं कोटिंग करून घ्यायचं. खूप छान शाईन येते. आणि माझ्याकडे सिल्वर कलर आहे, पण अगोदर गोल्डन कलर होता, तरी पण सिल्वर कलर खूप छान शाईन देतोय आणि खूप छान दिसत आहे. तर इथे पाहू शकता खूप छान शाईन आली आहे. अगदी अगोदर कसं चमकी कमी झालेली दिसत होती, पण आता नेल पॉलिशची शाईन कोटिंग दिसत आहे, तर खूप छान शाईन आली. पण ट्रान्सपरंट नेल पॉलिश लावल्यावर अगदी छान दिसतील. तर ही देखील टिप्स तुम्हाला नक्की आवडली असेल. तर त्यानंतरची टिप आपण बांगड्याविषयीच पाहणार आहात. तर इथे पाहू शकता हे जर लाल खडे आहेत ते एकदम काळपट दिसतात, तर काय करायचं, आवडीचा नेल पॉलिशचा शेड घ्यायचा कोणता पण. तर इथे माझ्याकडे तीनच कलर शेड आहेत नेल पॉलिशचे. तर इथे मी लाल कलरच्या जागी देऊन घेणार आहे. तर खूप छान म्हणजे दिसत आहे बांगडी आपली. तर आता पाहू शकता आपल्या जे काळा कलर पडला होता, जो काळपट दिसत होता, त्या बांगड्यांना किती छान शाईन आलेली आहे. तर असे नेल पॉलिशचे खूप सारे फायदे आहेत आपल्या घरामध्ये. आणि आपण थोडे म्हणजे ज्वेलरी हे झाल्या की मग आपल्याला घालावेसे वाटत नाही, पण अशा छोट्या गोष्टी करून आपण त्या बांगड्या नक्की उपयोगात आणू शकतात. तर ही देखील टिप्स तुम्हाला नक्की आवडली असेल. त्यानंतरची टिप आहे म्हणजे आपली बांगड्याविषयी. तर ह्याच्या अगोदर देखील आपण बांगड्याच्या 2 टिप्स पाहिल्याच आहेत, पण आपल्याला घाई असते, खूप बांगड्या घालायच्या असतात पटकन, आणि कधी हातामध्ये आपल्या बांगड्या जात नाही. साबण लावावं लागतं किंवा पाणी लावावं लागतं हाताला, तेव्हा बांगड्या जातात. काय करायचं, आपल्याला पिशवी घ्यायची अशी, ती आपल्या हाताला घालून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला बांगड्या घालायच्या. आणि कधी घाईमध्ये आपल्याला बांगड्या देखील लागल्या जातात आणि खूप जखम देखील होते. तर असं पिशवी लावून आपण बांगड्या घालू शकतो आणि खूप इझी जातात. पाहू शकतात खूप इझी बांगड्या आतमध्ये आलेल्या आहे. आणि आपल्याला पिशवी काढून घ्यायची आहे. पाहू शकता इथे मला जखम देखील झालेली नाही बांगड्या घालताना. आणि ह्या बांगड्या माझ्या अशा हातात देखील जात नाही, तरी पण हातात गेल्या, कारण पिशवी घातल्यामुळे. तर ही टिप्स देखील तुम्हाला नक्कीच आवडली असेल. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या हातात बांगड्या अशा प्रकारे गेल्या की नाही. त्यानंतर म्हणजे पुढची टिप आहे आपली साड्यांबद्दल. तर आपल्याकडे खूप साऱ्या साड्या असतात महागड्या, आणि त्याला आपण साडी पिन तर लावतोच, पण ते साडी खेचली जाते आणि कुठेतरी फाटली जाते. मग ती साडी आपल्याला नंतर घालायला नकोशी वाटते. पण आपली साडी खेचू नये, फाटू नये, त्यामुळे आपल्याला काय करायचं, साडी पिन लावतानाच त्याच्यामध्ये असा एक मोती घालून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला साडी पिन लावायची आहे. आणि कधी असं होतं, ही साडी पिन खेचली जाते आणि आपली साडी पिन खेचून देखील ह्याला अशी साडी ह्याच्यातून इकडे पार पडते आणि आपली खूप साडी फाटली जाते, मोठे होल पडले जातात. मग ती साडी आपल्याला फेकून द्यावी लागते, एवढी महागडी साडी. तर साडी पिन लावताना आपल्याला असा एक मोती घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला साडी पिन लावायची आहे. तर कशा वाटल्या छोट्या टिप्स तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडले असेल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.